बुलढाणा नगरपालिकेने शिवसेनेची या ठिकाणी आघाडी दिसते। वैजापूरमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। तर बुलढाण्यातून आमचे प्रतिनिधी यांनी संजय गायकवाड यांच्याशी बातचीत केली आहे। थेट तिकडे जाऊया। बुलढाणा नगरपालिकेकडे अवघ्या जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून होतं। या ठिकाणी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजाताई गायकवाड या ठिकाणी होत असल्याचं चित्र पाहायला मिळतं। प्रत्येक आघाडी त्यांनी सुरुवातीपासूनच घेतली आणि कार्यकर्त्यांमध्ये देखील मोठा जल्लोष जो आहे तो बुलढाण्यामध्ये पाहायला मिळतो। बुलढाणा जिल्ह्यातही महायुतीचाच दणका पाहायला मिळतो। भाऊ, कशा पद्धतीने पाहताय? सांगितलं जात होतं की ही सीट लागणार नाही, प्रचंड मताधिक्य सध्या पाहायला मिळतंय। आम्हाला विश्वास होता, बुलढाणेकरांनी विकासाला मत दिलं आहे, त्याच्यामुळे ही सीट लागणार होती। आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वास होता आणि अपेक्षेप्रमाणे आमची सीट आता लीड आहे आणि जवळपास पहिल्या 15 प्रभागापैकी पहिल्या 8 प्रभागामध्ये मतदान, त्या 8 प्रभागामध्ये 16 पैकी 12 जागा आमच्या जिंकलेल्या आहेत। हे अभूतपूर्व यश या बुलढाणा शहराच्या पक्षाला म्हणजे शिवसेना या ठिकाणी मिळालं। अजून 14 नगरसेवकांचे निकाल बाकी आहे। त्या 14 मध्ये सुद्धा 10 ते 11, 12 जागा जिंकताना दिसतंय। त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात बुलढाण्यामध्ये इतके अभूतपूर्व बहुमत आजपर्यंत कोणत्या पक्षाला मिळालं नाही। ते दान बुलढाणेकरांनी आमच्या पत्रामध्ये टाकलं। मोठ्या प्रमाणात आमचे नगरसेवक जिंकताना मला दिसून राहिलेले आहेत आणि त्याच्यामुळे लोकांनी विकासाला मत दिलं। बुलढाणेकरांना माहित होतं की काँग्रेसला मत देऊन शहराचं वाटोळं केल्यापेक्षा, सत्यानाश केल्यापेक्षा या विकासाला गती द्यायची असेल तर ट्रिपल इंजिनच्या सरकारच्या उमेदवाराला म्हणजे शिवसेनेच्या उमेदवाराला दिलं पाहिजे। भाजपचा उपट्या उमेदवारांनी आम्हाला पाण्याकरता उभा राहिला, पण त्याचं डिपॉझिट जनता गोल करणार आहे आताच्या चित्रामध्ये स्पष्ट होत आहे आणि म्हणून शिवसेना या ठिकाणी जिंकते। जनतेला काय आश्वस्त करा, कुठले मोठे विकास कामं हाती घेणार? जेवढी जनतेला आश्वासनं दिली त्याच्यापेक्षा जास्त काम आमचा नगराध्यक्ष आणि आमची बॉडी करेल। नक्कीच बुलढाण्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर जल्लोष पाहायला मिळतोय। महायुतीने मोठ्या ठिकाणी अनेक ठिकाणी जे आहे ते आघाडी घेतली आणि बुलढाणा नगरपालिकेत देखील या ठिकाणी आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजाताई गायकवाड यांनी आघाडी घेतली। त्यामुळे निश्चित त्यांचा विजय या ठिकाणी मानला जातोय। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा कमालीचा जल्लोष पाहायला मिळतोय। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा। त्यामुळे एकंदरीतच आता ही चित्र सध्या समोर येत आहे। जल्लोषाचं वातावरण सगळ्या ठिकाणी दिसून येतंय। महायुतीचे कार्यकर्ते हे आता फटाक्यांची आतिषबाजी करत आपला जल्लोष साजरा करताय। एकदा आपण आकडेवारीवर नजर टाकूया। भाजप 112, शिवसेना 40, राष्ट्रवादी 38, तर तिकडे महाविकास आघाडीकडे ठाकरे गट 12, पवार गट 18 आणि काँग्रेस मात्र 20 वर असल्याचं सध्या पाहायला मिळतंय। महाविकास आघाडी आणि महायुतीमधली ही आकडेवारी जी आहे ती अतिशय बोलकी आणि विरोधाभासातली आहे, हेही स्पष्ट होतंय।